मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर माझ्या फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रांना किंवा शेतकरी बांधवांना किंवा जे नवीन युवा वर्ग आहेत ज्यांना व्यवसायामध्ये यश आहे, म्हणजे व्यवसायामध्ये नवीन एंट्री करायची आहे, तर त्यांच्यासाठी मी हा एक व्हिडिओ बनवतो आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की सर्व चारा पिकामध्ये आपण आपलं शेळीपालनाविषयी चॅनल आहे, तर शेळीपालनाविषयी आपल्याला चारा व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. 70% खर्च हा चाऱ्यावर होत असतो आणि चारा पिकं चांगली घेतली तर आपल्याला जनावरं कुठलीही चांगल्या प्रकारे पोसता येतात. तर चारा व्यवस्थापनामध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आता बऱ्याच वेळा रासायनिक खतं खूप वापरतात. म्हणजे जमिनीला जर आपण चारा पिकं घ्यायची असतील तर आपल्याला चारामध्ये रासायनिक खतं वापरतात वेगवेगळी, आणि जे नैसर्गिक खत आहे, मग ते आपण लेंडी खत असू देल, शेणखत असू देल किंवा कोंबडी खत असू देल, हे 3 खतं आहेत. तर ह्याचा वापर मित्रांनो करा. तुम्ही नसतंच रासायनिकची खताचा वापर करून तुम्ही जमिनीची पोत खराब करताय आणि जमिनीची खूप नासाडी होते. जमिनीला मीठ फुटतं किंवा जमिनीची प्रत खराब होते. तर आज मी ऑन द वे होतो, तर एक पोल्ट्री आहे आणि त्या पोल्ट्रीच्या शेजारी असे खत, जे काही आपलं पोल्ट्रीच्या जे बॉयलरचे पोल्ट्री असत्या त्याच्या पोल्ट्रीची जे खत असतं, आपण आता हे कोंबडी खत म्हणतो आपण, तर हे कोंबडी खत बद्दल माझं व्यवस्थापन आहे, चारा व्यवस्थापन हा विषय आहे. पण चारा चांगला घ्यायचा असेल तर हे खताला खूप महत्त्व आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे मित्रांनो, ह्या बेसिक गोष्टी आहेत. तर रासायनिक खतं नका वापरू. हा निसर्गाने दिलेलं खत आहे आपल्याला आणि अतिशय उत्कृष्ट खत येतं, चांगलं फळं येतात, चांगलं पिकं येतात आणि चांगल्या प्रकारे हिरवीगार शेती होते. तर हे खत वापरा. म्हणजे कुठेही तुम्ही कोंबडी खत घ्या, लेंडी खत घ्या, शेणखत घ्या. तर हे सर्व बेसिक गोष्टी आहेत मित्रांनो. आणि ही अशी पोल्ट्री आहे आणि ह्या पोल्ट्रीचे शेजारी अशी शेती आहे. असं समजा की मित्रांनो, मी पोल्ट्रीच्या शेडमध्येच शेळीपालन केलं होतं. तर हे अशी पद्धतीने शेड, जरी पोल्ट्री काही आजारी असतील तर आपण शेळीपालनासुद्धा त्याचा वापर करू शकतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे खतं असं नियोजन करा, म्हणजे जे उपलब्धता आहे. आणि हे स्वस्तात मित्रांनो. आज तुम्ही 2,000-2,500 हजारच्या बॉटल घेताय रासायनिक खतं. मी म्हणत नाही की पूर्णच रासायनिक खतं वापरू नका, पण रासायनिक खताचं वापरायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे शेतकऱ्यांचं. मी बघतो कृषी केंद्रामध्ये तुफान गर्दी असते, पण हे जे आपल्याला निसर्गानं दिलेलं आहे, जे आपल्या जवळच असतं, पण ते लक्षात येत नाही मित्रांनो. आणि मुबलक प्रमाणात अवेलेबल होतं मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आज सकाळच्या वेळेत ते काम करत आहेत लोक आणि खत घेऊन जात आहेत आपल्या शेतीसाठी. मग ऊस पिकं असू देल, सोयाबीन असू देल, वेगवेगळी जी पिकं आहेत, तर त्या पिकांसाठी हे उत्कृष्ट खत आहे मित्रांनो. बेड प्रिपरेशन म्हणतो आपण. जमीन कसायची असेल तर अधिक बेड तयार चांगला करावा लागतो आणि त्यासाठी हे खत महत्त्वाचं आहे. तर खताकडे लक्ष द्या मित्रांनो. हे सुद्धा खत वापरा तुम्ही. लेंडी खत, शेणखत, कोंबडी खत किंवा आपण म्हणतो जे काही जनावरांचं जे विष्ट आहे ते खत म्हणून वापरा. आणि हे पोल्ट्रीचा हा व्यवसाय. पोल्ट्रीमध्ये पण चांगल्या प्रकारे कोंबडी खत तयार होतं. तर तुम्ही चारा व्यवस्थापनामध्ये हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे की खतं वापरा आणि चांगल्या प्रकारे जमीन कसून मग तुम्ही पिकं घ्या. निश्चित तुम्हाला चांगल्या प्रकारे वाढ होईल पिकांची आणि तुमचा खर्च वाचेल. मित्रांनो, कसं आहे व्यवस्थापनामध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न घेणं म्हणजे व्यवसायाचा नफा आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर नसतंच रासायनिक खतासाठी पैसे घालायला आणि उत्पन्न घेतला तर ते इकॉनॉमिकल होत नाही. मग शेतकरी म्हणतो की जमिनी काय व्यवसायात यश येत नाही किंवा शेतीमध्ये यश येत नाही असं म्हणतात. नाही आहे मित्रांनो, तसं नसतं. तर व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने कोंबडी खत घ्या तुम्ही. तुमच्या शेजारी जवळपासच्या पोल्ट्र्यांना भेट द्या, तिथल्या लोकांना भेटा आणि असं हे असं तर ट्रॉली भरून घेऊन जात आहेत. तर अशा पद्धतीनं खतं वापरा. आणि असं माझे शेतकरी बांधवांना आहे की तुम्ही अशा पद्धतीनं शेड आपल्या जवळ शेड घ्या. बघा, अतिशय उत्कृष्ट शेड आहे. अगदी रस्त्याला लागूनच एक 40 फुटावर त्यांचं शेड आहे. कम्युनिकेशन आणि पुढं जमीन आहे, हिरवीगार जमीन आहे. तर शेळीपालनामध्ये सुद्धा आपल्याला काही वेळेला शेळीपालनामध्ये आपल्याला जर
युवकांना जर सुरुवातीला भांडवल गुंतवायचं नसेल तर मग अशा पोल्ट्री ज्या चालत नसतात किंवा ज्या आहे म्हणजे आजारी आहेत किंवा काही कारणांनी मॅनपॉवरनी बंद असतात तर त्यांना विचारून असे तुम्ही पोल्ट्र्या घ्या आणि त्या पोल्ट्र्यामध्ये कंपार्टमेंट करून शेळीपालनसुद्धा करू शकताय. मित्रांनो, करायचं ठरवलं तर सर्व गोष्टी होतात, आपल्या मनावर असतं आणि चांगल्या प्रकारे नियोजन करून केलं तर सर्व गोष्टी आवाक्यात आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला हे सांगायचं आहे की खतं वापरा तुम्ही, जे नैसर्गिक खतं आहेत, कोंबडी खत, लेंडी खत, शेणखत, त्याचा वापर करा आणि चांगल्या प्रकारे पिकं घ्या. निश्चित पिकं तुम्हाला हिरवीगार आणि चांगली वाढ होईल. फळंच जर तुम्ही फळं घेत असाल तर फळं पण गोड येतील, साई चांगली होईल, तर फायदे आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही माहिती दिलेली आहे. व्हिडिओला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.